नमस्कार मंडळी, आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची खुसखुशीत अशी करंजी बनवणार आहोत। मैदा न वापरता खारीसारखी एकदम खुसखुशीत अशी ही करंजी बनली आहे आणि पीठ अशा पद्धतीने आपण याचं भिजवणार आहोत की करंजी एकदम खुसखुशीतच तयार होते। तर इकडे बघू शकता करंजी एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा। तर इथे सुरुवातीला करंजीचं पीठ आपल्याला भिजवायचं आहे। इथे 1 वाटी मी बारीक रवा घेतला आहे। मोठा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या। नंतर 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे। तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता, परंतु मी मैदा न वापरता ही करंजी बनवणार आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतला आहे। चिमूटभर मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित याला असं मिक्स करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे। तर इथे मी 2 टेबलस्पून म्हणजे 4 चमचे पोहे खायचे जे चमचा असतो त्याने 4 चमचे एवढं तुपाचं कडकडीत मोहन बनवलं आहे। तुम्ही तेलाचं सुद्धा वापरू शकता। या तुपामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि जर ते फसफसून वर आलं तर परफेक्ट असं आपलं हे मोहन तयार झालं आहे असं समजायचं। सुरुवातीला चमच्याने याला मिक्स करून घेतलं व नंतर हे मोहन आपल्याला या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे करंजी एकदम खुसखुशीत तयार होते। अजिबात ती नरम पडत नाही। ही करंजी 15 ते 20 दिवस आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही। तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित पिठाला हे चोळून घ्यायचं आहे। मोहन व्यवस्थित चोळला आहे आणि पिठाचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता चेंज झाला आहे आणि अशा पद्धतीची मूठसुद्धा तयार होत आहे, म्हणजे परफेक्ट मोहन आपलं पडलं आहे असं समजावे। आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर पीठ भिजवायला जास्त पाणी लागत नाही, अर्धी ते पाऊण वाटीच पाणी इथे मला लागलं आहे आणि घट्टसर याचं असं हे पीठ इथे मळून झालं आहे, बघू शकता। आता हे पीठ आपल्याला अर्धा तास असंच भिजत ठेवायचं आहे, कारण याच्यात रवा वापरला आहे त्यामुळे रवा व्यवस्थित भिजणं गरजेचं आहे। अर्धा तास याला असंच भिजत ठेवायचं। तोपर्यंत आपण सारण बनवूया। सारण बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं आहे। आता तुपामध्ये इथे काजू बदामाचे काप मी थोडेसे फ्राय करून घेत आहे आणि 1 चमचा इथे मी खसखस घालत आहे। यामुळे सारणाची चव खूप वाढते, सारण टेस्टी लागते। तर इथे थोडंसं परतवून घेतलं। नंतर 2 वाटी नारळाचा चव इथे घेतला आहे। मिक्सरला नारळ हा बारीक तुकडे करून फिरवून घेतला आहे। तुम्ही नारळ खोवून सुद्धा घेऊ शकता। नारळ 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित परतवून घ्यायचा। नंतर आता मी गूळ इथे 1.5 वाटी घेतला आहे। तुम्ही कमी गोड खात असाल तर 1 वाटीसुद्धा घालू शकता किंवा काही जण साखरसुद्धा वापरतात। मी इथे गुळाचं सारण बनवत आहे। सुरुवातीला हा गूळ थोडासा मेल्ट व्हायला सुरुवात होते व नंतर घट्ट होईपर्यंत हे सारण आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। बघू शकता बऱ्यापैकी सारण घट्ट झालं आहे। आता इथे शेवटी याच्यात 1 चमचा एवढी विलायची पावडर घालायची आहे। सारण व्यवस्थित झालं तरच करंजीसुद्धा शेवटपर्यंत खुसखुशीत राहते, नरम पडत नाही। सारणातील ओलसरपणा पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। सारणामध्ये तुम्ही खवा किंवा मिल्क पावडरसुद्धा वापरू शकता, त्यामुळे आणखीनच सारण टेस्टी बनते। इथे गॅस बंद केला आहे आणि सारण पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे, नंतरच करंजी बनवायची आहे। इकडे पीठसुद्धा आपलं व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे। आता याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। करंजी बनवण्यासाठी याच्या सुरुवातीला आधी पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत, सेम साईजच्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने याचे छोटे गोळे बनवून घेत आहे, किंवा तुम्ही एक मोठी चपाती लाटून वाटीच्या सहाय्याने सुद्धा त्या पुऱ्या करून घेऊ शकतात। तशा पद्धतीने लवकर पुऱ्या आपल्या पटापट तयार होतात। तर इथे मी थोड्याशा गोळ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण करंजी बनवायला घेऊया। तर एकदम पातळ अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे मी एकदम छान पातळ अशी याची पुरी लाटून घेत आहे। जास्त जाड पुरी ठेवू नका, नाहीतर करंजीसुद्धा नरम पडू शकते।
तर इथे एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे. करंजीचं पीठ व्यवस्थित भिजलेलं पाहिजे, म्हणजे पुऱ्यासुद्धा पटापट लाटता येतात. एकदम मऊसूद असं पीठ आपलं हे भिजून झालेलं आहे. जर तुमचं पीठ तेवढं मऊ भिजलेलं नसेल तर ते तुम्ही एकदा मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे ते एकदम मऊसूद असं तयार होतं. तर इथे मी 4 ते 5 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. बघू शकता एकदम पातळ अशा लाटून घेतल्या आहेत. आता करंजी बनवण्यासाठी इथे मी साच्याचा वापर करत आहे आणि मी हाताने सुद्धा एक करंजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. साच्याने अगदी सोपी पद्धत आहे आणि करंजी अजिबात फुटण्याची सुद्धा टेन्शन नाही. तर साच्यामध्ये अशा पद्धतीने पुरी ठेवायची आहे आणि जेवढं बसेल तेवढं याच्यामध्ये सारण घालायचं आहे. भरपूर असं सारण घातल्यामुळे करंजी खायला खूप छान लागते. तर इथे 2 ते 2.5 चमचे सारण याच्यात भरते आणि त्याला नुसतं प्रेस करून घ्यायचं आहे. लगेचच आपली करंजी इथे तयार होते. साच्यामध्ये अशा पद्धतीने प्रेस केल्यामुळे करंजी अजिबात फुटण्याचं टेन्शनच राहत नाही. जर तुमच्याकडे साचा नसेल तर हाताने कशी करंजी बनवायची जेणेकरून ती फुटणार नाही ते सुद्धा मी दाखवणार आहे. तर इथे साच्याने एक करंजी मी इथे तुम्हाला बनवून दाखवली आहे. हे साईडचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आहे आणि साचा डिमोल्ड करायचा आहे. तर बघू शकता इथे करंजी आपली व्यवस्थित तयार झाली आहे. आता हाताने कशी बनवायची ते सुद्धा मी दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने पुरी हातावरती घ्यायची आहे. थोडंसं साईडने प्रेस करायचं, सारण भरायचं आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून प्रेस करायचं आहे, म्हणजे करंजी तेलामध्ये फुटत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने हात पुढे घेत हे आपल्याला पॅक करून घ्यायचे आहे. व नंतर काटे चमचा असतो ना, त्याने आपल्याला याला डिझाईन करायचे आहे. काट्या चमच्याने हे एकदम पॅक अशी करंजी बसते आणि ती तेलात फुटत नाही आणि डिझाईनसुद्धा करंजीला तयार होते. तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करून पहा, तुमचीसुद्धा करंजी अजिबात तेलात फुटणार नाही. तर इथे करंजी बघू शकता सेम साच्याला जशी डिझाईन आहे तशीच याची सुद्धा तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व करंज्या करून घेते. तर इथे सर्व करंज्या माझ्या झालेल्या आहेत. आता तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल जास्त गरम होऊ देऊ नका कडक. थोडंसं तेल गरम झालं की लगेच याच्यात करंज्या सोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम लो गॅसवरती आपल्याला या करंज्या तळायच्या आहेत, म्हणजे कलरसुद्धा छान येतो आणि जास्त दिवस करंज्या टिकतात व खुसखुशीत होतात, अजिबात नरम पडत नाही. जर तुम्ही मोठ्या गॅसवरती करंज्या पटापट तळल्या तर त्या लगेचच नरम पडतात, शेवटपर्यंत खुसखुशीत राहत नाही. तर बघू शकता एकदम बारीक गॅस ठेवला आहे, आपोआप करंजी वरती फुलून येत आहे. नंतर चमच्याने या पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पलटी करून घेतल्या आहेत. आता तुम्ही बघू शकता एकदम छान याला कलर आलेला आहे. काढून घेऊया. अशाच पद्धतीने इथे राहिलेल्या सर्व करंज्या मी तळून घेते. या ओल्या नारळाच्या करंज्या खायला खूप खूप टेस्टी लागतात. एकदा कधी बनवल्या नसतील तर नक्की बनवून पहा. आणि इथे बघू शकता एकसुद्धा करंजी आपली तेलामध्ये फुटली नाही. व्हिडिओ सांगितलेल्या टिप्सप्रमाणे तुम्हीसुद्धा बनवून पहा, तुमचीसुद्धा करंजी अजिबात फुटणार नाही आणि एकदम खुसखुशीत तयार होईल. बघू शकता एकदम खुसखुशीत झाली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.